Hello guys, welcome back to VD Films Life in UK vlog. So today we are heading to a car boot sale here in Leicester. If you are from India, you can think of it like Chor Bazaar in Mumbai, where you find crazy deals, hidden gems and unexpected stuff at super cheap prices. Let's go, explore, see what we find and maybe grab some amazing deals. Let's get started. निघालो आहे आम्ही चाललोय कारबूट म्हणजे आम्हाला पण नाही माहित काय आहे ते. कारबूट म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये गेलाच ना चोर बाजार. चोर बाजारला गेलेले होते का तुम्ही? चल रे आतमध्ये चल. मध्ये सर्व ते कार्स एकत्र येतात आणि त्या कार्स मध्ये सेल लागतो म्हणून मला असं आहे तर जोरात बोल ना थोडं. बोलली मी. अरे गाडी कोणती आहे? तर आपल्या मुंबईमध्ये चोर बाजार तर तुम्ही गेलेच असणार आहे. तसंच कारबूट पण आहे. अगर चोर बाजार तुम्ही गेले असणार तर थम्सअप मारा, कमेंट करा. इथून लेस्टरवरून अर्धा तास लागतो टोपी काढ ना, पोचायला. ऑलवेज टोपी का वेअर करतो? फकिंग इडियट मॅन. हा बस झालं. तर लेस्टरवरून 25 मिनिटाचा रोड आहे. तर आम्ही आता तिथे चाललो आहे कारबूटमध्ये. मला ॲक्च्युली ड्रोन बघायचं आहे आणि खूप सारे कॅमेराज वगैरे असतात असं साहिल आणि राहुल बोलले मला. तर साहिल गेला होता काय माहीत नाही. साहिल शूज घ्यायला चाललं वाटते ना. काय भेटलं तिथे कॅमेरा वगैरे असे भेटतात म्हणजे स्वस्तेमध्ये भेटतात. म्हणजे कोण बोलतात की 30 पाऊंड म्हणजे 3000 मध्ये सर्व भेटते. असं ॲपलवाला प्रोडक्ट. मोबाईल पण भेटते का साहेब? मोबाईल वगैरे घ्यायचं बरोबर चालत नाही. तर बघूया तिथे जाऊन काय तुम्हाला दाखवतो कसं काय ते. How to travel? So there are multiple ways you can reach a car boot sale here in the UK. By car, best option. This is the easiest way. Just put the location on a Google map and drive. Parking is usually available at the car boot itself. By bus, you can take local buses from Leicester city centre, but you might need to walk a bit after getting down. It takes around 30 to 45 minutes depending on the route. By taxi, if you don't have a car, taxi is also good option. It will take around 15 to 20 minutes, but it can cost around 10 to 20 pound. It is too expensive. By car, it's the best option. इथे कर ना पार्किंग. नाही रस्ता जाम लांब. 7 मिनिट बोलते राहुल. हा तर इथे बघ ना पार्किंग कर ना तेव्हा तिथे पार्किंग साठी. चला गाईज आम्ही पोचले आहात. पण काहीतरी प्रॉब्लेम झाला असं वाटते मला. तर आम्हाला गाडी पार्क करावं लागली. त्यांना राऊंड काहीतरी बोलवलं काय माहित नाही. तर गाईज काहीतरी झालंय. मला असं वाटतं ॲक्सिडेंट झालं. तिथून तुम्हाला नाही दिसणार पण मी तुम्हाला दाखवतो. तरी पण गाडी पलटी झाली तिथे. काय माहीत नाही. पोलीस वगैरे इथेच आहे. सर्व पार्किंगसाठी जागा तर आता कुठून जायचं आहे. तर माझं फर्स्ट टाईम आहे तर काय माहीत नाही. पण सर्वजण युटर्न मारत आहे. काय बोलते? तर आता वेट करत आहे. पण मला वाटतं की सर्व सामान निघून जाईल मला असं वाटते. काय माहिती काय. It's Sunday morning here in Leicester, and we are not at one of the craziest car boot sales you will ever see. From hidden treasure to crazy bargains, you never know what you will find. Let's go explore and see what we can grab today. So guys, always come early on Sunday if you want the best stuff. आता हा तर गाईज आम्ही पोचले. आता पार्किंग मध्ये गाडी लावली आहे. बघूया आता
आणि खूप सारे ट्रॅफिक म्हणजे खूप सारे पार्किंग बघणार ना, खूप सारे पब्लिक आले आहे ते. आता तुम्ही बघू शकता एवढे सारे पब्लिक आले म्हणजे किती मोठा लागतो. आणि म्हणजे तुम्ही वेदर तर बघू शकता एकदम क्लीन अँड नीट आहे आणि हवा पण आहे, थोडीफार फ्रेशनेस आहे सकाळी सकाळी. बघूया बघूया जाऊया आणि काय भेटलं तर घेऊया. खूप क्राऊड आहे आणि खूप वॉकिंग डिस्टन्स पण आहे, वॉक करून जायला लागेल थोडंफार. तर बघूया काय काय भेटते. आपण जाऊन मला दाखवतो काय काय भेटते. तर काय चांगला वाटलं ड्रोन वगैरे आपण इलेक्ट्रिक सामान काहीतरी भेटलं तर घेऊया जे यूज होतील तसं. तर चला, हा आता एंट्री गेट आहे कारबूटचा, स्टार्टिंग गेट. तर राहुल पुन्हा गेलाय गाडी चेक करायला, लॉक लावलंय की नाही. तर समोर आता काहीतरी दिसलं आम्हाला, बघूया काय भेटते ते. खूप मोठा आहेत गाईस, खूप मोठा हेल्मेट वगैरे सर्व दिसत आहे आता. हो बापरे भाईसा. गाईज मी इथे सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान आलो आहे आणि बिलीव्ह मी हाच बेस्ट टाईम आहे. सेलर आता सेटअप करत आहे आणि याच वेळी बेस्ट आणि चिपेस्ट डील मिळतात. हळूहळू क्राऊड पण वाढतो आहे. तर बघूया पुढे अजून आपल्याला काय भेटणार आणि काही नाही. तर आमची मॅडम सोप वगैरे बघत आहे. काय कुठली? हा रे अक्षय कुमार विचारू बघ. काहीच ती बॅग बघू शकते, इलेक्ट्रिक बॅग. इलेक्ट्रिक म्हणजे ते बाईकवर आणि याच्यावर घेऊन जातात ते आहे. हेल्मेट वगैरे हा माहित आहे, पण हे गार्डन मध्ये ठेवायला सामान वगैरे आहे. चेअर मिळून बसायला कटे हा रे, पण नाही घेऊन जाऊ शकत ना आपण. ह्याला 5 पाऊंड 5 पाऊंड जुते. बसू दे मला. हा कम्फर्टेबल. टिकीट नाही राहू शकत. मला चेअर भेटले कम्फर्टेबल वाले. राहू ती बॅग पण आहे. हो ती बॅग होती तिथे. किती सर्वे की काय. गाईज इथे बघा, इतके छोटे छोटे मिनिएचर टॉयज आहेत, अगदी क्यूट आणि कलेक्टेबल आयटम्स. आणि प्राईस बघून तर शॉक बसतो. हे सगळे तुम्हाला 1 पाऊंड 2 पाऊंडमध्ये मिळते, म्हणजे ऑलमोस्ट फ्रीसारखंच. जर तुम्ही कलेक्टर असेल किंवा रिसेल करायचं प्लॅन असेल तर ही परफेक्ट ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि इथे बघा पीसीज गेमचे CDs पण आहेत. ओल्ड स्कूल गेम्स, क्लासिक टायटल, ज्यांना गेमिंगची आवड आहे त्यांच्यासाठी गोल्ड माईन आहे हे. प्राईस इतकं कमी आहे की तुम्ही रिस्क घेऊन ट्राय करू शकता. कदाचित तुम्हाला रेअर गेम पण मिळेल. कारबूट सेलची बेस्ट गोष्ट हीच आहे, तुम्हाला कधीकधी अनएक्सपेक्टेड ट्रेजर सापडतो. माझं सिम्पल रूल आहे, जर तुम्हाला काही बायेबल वाटेल, युजफुल वाटेल किंवा फ्युचरमध्ये कामाला येईल असं वाटेल, जस्ट बाय इट. कारण नेक्स्ट टाईम आलं तर कदाचित ते आयटम तिथे नसेल. म्हणून गाईस, आईज ओपन ठेवा आणि स्मार्ट शॉपिंग करा. शूज वगैरे भेटतात तिथे, पण यूज केलेले असतात. राहुल कपडे घेतोय कपडे. राहुल जॅकेट घेत आहे मला असं वाटते. हो ट्रॅक पॅन्ट बघ, राहुल जॅकेट घेत आहे असं मला वाटते. मस्त पॅडच कुठे
पावसाळ्यासाठी कितीला आहे? हो सर 5 पाऊंड असलं तर घेतलंच तुम्ही. विचार 5 पाऊंड कॉम्पॅक्ट व्हील रेसिंग व्हील नाही येणार ना मला ही घेऊन मला. size. खूप सारे शूज आहेत इथे. शूज हे इथे बघू शकता 1500ला ओरिजिनल शूज आहेत. माझ्या साईजची नाही भेटत आहे म्हणून मी नाही घेतलं. तर घेतलं असतं माझ्या साईजची एक पण शूज नाही, कारण माझी साईज खूप मोठी आहे. इथे छोटी शूज मला ही खूप आवडली, खूप चांगली शूज खूप आवडली आहे. बघूया 22.5ला भेटत आहे. साहिल चेक करत आहे शूज येईल की नाही. येईल तुला ना? नाही ना ना. गाईस, आता आम्हाला एक सॉलिड डील मिळाली आहे. साहिलला इथे एकदम मस्त शूज दिसलं. फर्स्ट लुकमध्येच कळलं की क्वालिटी भारी आहे. आम्ही प्राईस विचारलं आणि गाईस काय फक्त 15 पाऊंड. बिलीव बसत नाही, कारण हेच शूज शॉपमध्ये इझिली 50च्या आसपास मिळतात. म्हणजे डायरेक्ट 35ची सेविंग. कारबूट सेलची पॉवर समजली का? सायली लगेच चेक केलं, कंडिशन परफेक्ट, ऑलमोस्ट न्यू, आणि मग विदाऊट थिंकिंग डील क्लोज केली. हेच खास आहे कारबूट सेलमध्ये. तुम्हाला ब्रँडेड किंवा हाय क्वालिटी आयटम सुपर चीप रेटमध्ये मिळतात. पण एक रूल लक्षात ठेवा, चांगली डील दिसली की जास्त विचार करू नका, कारण दुसरं कोणी घेऊन जाईल. साहिलने परफेक्ट टायमिंग पकडली आणि एकदम पैसा वसूल डील मारली. ऑनेस्टली असं डीलसाठीच आपण संडे सकाळी लवकर उठतो. लेट्स सी अजून काय काय ट्रेजर मिळतात पुढे. स्टे ट्यून. Just look at this guys, the crowd is getting bigger and bigger and there are so many items all around. Everywhere you look, there's something interesting, from clothes, shoes, toys, electronics to random hidden gems. Honestly, even though I have not bought anything yet, I am still feeling so happy just exploring and showing you all this. Because that's what this vlog is about. Experiencing new place, finding crazy tales and sharing it with you guys. You never know what you might find here. Maybe something useful, maybe something rare, or maybe just something that make you smile. So make sure you stay tuned till the end, because there is still lot more to explore. And if you are enjoying this video, please don't forget to like and subscribe. It really means a lot to me. There is a lot of hard work and struggle behind making these videos, just so guys can watch, enjoy and refresh your mind. Your support keeps me going and motivates me to create more amazing content for you. So stay with me, let's explore more of this carpoots. तर गाईस, इथे एक सेलर आम्हाला सोलार पॉवर बँक दाखवत होता. तो म्हणत होता की फक्त 5 पाऊंडमध्ये देतोय आणि सोबत फास्ट चार्जिंग केबल पण होते. ऑनेस्टली डील खूपच ग्रेट होती. प्राईस खूपच कमी होता. पण आम्ही थोडा विचार केला, कारण आमच्याकडे आधीच ओरिजिनल चार्जर घरी आहे. म्हणून आम्ही ठरवलं की अननेसेसरी घेण्यापेक्षा शिफ्ट करूया. कारबूट सेल्समध्ये असंच असते, सगळे चीप असते, पण स्मार्ट शॉपिंग करायला हवे. प्रत्येक डील घ्यायची गरज नसते. जे खरंच उपयोगाचं आहे तेच घ्या. म्हणून हा डील आम्ही सोडला. पण पुढे अजून काय मिळतील ते बघूया. आजचा वेदर खरंच खूप इंटरेस्टिंग होता गाईस.
सूर्य खूप छान चमकत होता आणि फुल्ली सनी वाईब, पण तरी थंडी खूप जाणवत होती. विशेष करून वायामुळे थंडी अजून जास्त फील होत होती. पण ऑनेस्टली सकाळच्या वेळेला इथे येण्याचा एक्सपिरियन्स खूपच फ्रेश वाटत होता. थोडी थंडी, थोडे ऊन आणि त्यात कारबूट सेल्स एक्सप्लोअर करणं परफेक्ट कॉम्बिनेशन. असंच वेदर असेल की फिरायला आणि व्लॉग करायला अजून मजा येते. अर्ली मॉर्निंग वाईब्स इथे खूपच पीसफुल आणि एनर्जेटिक वाटत होती. गाईज इथे बघा छोटे छोटे टॉईज, टँकर्स आणि मिनिएचर आयटम्स खूप हेवी दिसत आहे. डील्स पण खरंच खूप ग्रेट आहेत. प्राईस बघून वाटते लगेच घ्यावं. पण ऑनेस्टली माझ्यासाठी ते इतकं युजफुल नव्हतं म्हणून मी स्किप केलं. पण साहिल मात्र ॲक्टिवली सर्च करत होता, कारण त्याला त्याचे रूमसाठी इंटिरियर डेकोरेशन करायचं आहे. त्यासाठी हे आयटम परफेक्ट आहेत. क्रिएटिव्ह सेटअप्ससाठी मस्त यूज होऊ शकते. आणि इथे बघा खूप खास ट्रॅव्हल बॅग्स आणि ट्रॅकिंग बॅग्स पण आहेत. काही डील्स खूपच गुड आहेत, स्ट्रॉंग क्वालिटी आणि लो प्राईस. पण काही आयटम जितके वर्थ नाहीत वाटले त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारबूट सेल्समध्ये स्मार्ट बायर्स असणं खूप गरजेचं आहे. सगळे चीप असेल तरी युजफुल आहे का ते बघायला पाहिजे. चला बघू पुढे अजून काय काय इंटरेस्टिंग मिळते. प्रॅक्टिस करण्यासाठी ना कॅमेरा आहे याच्यात भाई. Two batteries. Charged up. फुली चार्ज आहे बोलतो तो, पण मला विश्वास नाही त्याच्यावर. इथून हो या साईडला जायचंय. हो या साईडला जायचंय. अरे गाईज मला अजून काही भेटलं नाही. माझ्यासाठी सामान भेटलं नाही मला. कुठून तिथे जायचं? गाईज इथे तुम्हाला इलेक्ट्रिक आयटमपासून ऑलमोस्ट सगळे काही मिळेल. लिटरली एव्हरीथिंग अवेलेबल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे शॉपिंग करताना सेन्सिबल राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सगळे चीप दिसतं आणि प्रत्येक आयटम युजफुल असेल असं नाही. म्हणून नीट चेक करा, कंडिशन बघा आणि मगच बाय करा. आणि मीनवाईल अजूनपर्यंत मला काहीच खास मिळले नाही. अजूनही सर्च चालू आहे. माहीत नाही मला काही हेवी डील मिळणार का नाही, पण लेट सी. कारबूट सेल्समध्ये पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. कधीही अचानक बेस्ट आयटम मिळू शकते. चला मग अजून एक्सप्लोर करूया. कदाचित पुढच्या स्टॉलवर काहीतरी मस्त मिळेल. गाईज एक गोष्टी सांगतो, एव्हरी सेलर्स फ्रेंडली नसतात. काही थोडे रूड पण असतात. जेव्हा आपण बार्गेनिंग करतो तेव्हा काही ॲटिट्यूड दाखवतात. जसं आम्हाला एक सेलरने थोड्या रूड टोनमध्ये सांगितलं, तुम्हाला माहीत आहे का ऑनलाईन याची प्राईस किती आहे. त्या मुमेंटला थोडं ऑकवर्ड वाटतं, पण असं होते इथे. म्हणून एक ॲडवाईस, नेहमी अवेअर राहा आणि काम राहा. How much for this? Do you know how much this one cost new? When was new? You probably don't have. गाईस इथे आम्हाला एक फोल्डिंग चेअर दिसली आणि प्राईस ऐकून थोडं सरप्राईज झालो. 2 चेअर फक्त 4मध्ये, म्हणजे प्रिटी गुड डील होतं. क्वालिटी पण ठीक वाटत होती, युजेबल आणि स्ट्रॉंग दिसत होती. उन्नतीने लगेच चेक केलं, बसून पाहिलं आणि तिला ते कम्फर्टेबल पण वाटलं. बट प्रॉब्लेम काय होतं, आम्ही आधी दुसऱ्या स्टॉलवर 3 पाऊंडमध्ये डील फिक्स केली होती. म्हणून कम्पेअर केल्यावर हा डील थोडा एक्सपेन्सिव्ह वाटला. माझ्यासाठी तर वर्थ नव्हतं, त्यामुळे मी स्किप केलं. कारबूट सेलमध्ये असंच असते, एकच आयटम वेगवेगळ्या प्राईसला मिळतो. म्हणून डिसिजन घ्यायचे असेल तर कम्पेअर करा आणि बेस्ट डील पकडा. चला पुढे बघू अजून काय डील मिळतात.
राहुल घेत आहे. गाईज इथे मला काही पेंटिंग दिसली, पण ऑनेस्टली ते बघून खूप रिफ्रेशिंग वाटलं. पेंटिंग खूपच सुंदर होते. कलर्स, डिझाईन, डिटेल्स सगळे एकदम आय कॅचिंग. ते बघताना मला लगेच माझ्या बाबांची आठवण आली, कारण माझे डॅड पण पेंटर आहेत. माझ्या घरी पण खूप पेंटिंग्स आहेत, त्यामुळे हा मुमेंट माझ्यासाठी थोडा स्पेशल होता. कार्बूट सेलमध्ये असं काही अनएक्सपेक्टेड सापडतं जे तुम्हाला इमोशनल कनेक्ट करतात. इथे खूप अँटिक पीसेस पण होते, युनिक आयटम्स, ओल्ड डिझाईन, फुल विंटेज वाईब. ऑनेस्टली फक्त शॉपिंग नाही तर मेमरीज पण सापडतात इथे. हा एक्सपिरियन्स मला खूप शांत आणि हॅपी फील करून गेला. चला अजून एक्सप्लोर करूया, कदाचित अजून काही स्पेशल सापडेल. And guys, one of the craziest deal we found here. There were so many t-shirts and guess what? Any t-shirt for just £5. You could literally pick any design you like, branded, print, casual, everything available at the same price. Honestly, it felt like a jackpot for shopping. गाईज इथे आम्हाला एक गिटार दिसला आणि ऑनेस्टली ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. मी साहिलसाठीच शोधत होता, म्हणून लगेच सेलरला प्राईस विचारलं. आणि गाईज काय फक्त £7 म्हणजे रिअली गुड डील होतं. कंडिशन पण ठीक वाटत होती, बिगनरसाठी परफेक्ट असू शकतो. पण साहिलला ते आपल्या रूममध्ये ठेवायचं होतं. मग राहुलने लगेच साहिलला कॉल केला, तुला गिटार पाहिजे का? कारण असं डील जास्त वेळ थांबत नाही, कुणी लगेच घेऊन जातात. आता बघू साहिल काय म्हणतो, डील क्लोज होणार की नाही बघूया. पार्टनर भेटलाय आम्हाला. अद्दू भेटला. डंबल्स बुट बिट घेतली, अद्दू भेटला. प्रिंटर घेतली. हाय बोल. हाय 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 कर, हॅलो कर, हाय कर हाय कर ना लवकर. हाय करू ते बघ ना, व्हिडिओ काढते आपला. हाय हाय बोल. काय रे? त्याची सायकल भेटली की? सायकल भेटली तुला? होय, बार्बीची ग्रीन भेटेल. हो ते बोललं ते येते. तो काय बोलला बात करत. Guys, after walking around for so long, we were seriously getting hungry. We had been roaming in this car wood sale for almost 2 hours and our energy was completely down. My legs were actually starting to hurt and I was feeling really tired. Then we spotted some food stalls nearby. There were cold drinks, burgers, chicken items and a lot more to eat. So we decided to take a small break and grab something to eat. Honestly, after eating, we felt so much better, likely full recharged. Exploring a car boot sale really takes stamina, guys. It's not easy as it looks. तर गाईज आम्ही हे सर्व सामान घेऊन बाहेर निघाले. चालले आता आम्ही. खूप शॉपिंग केले, कायच नाही शॉपिंग केलं. मी तर खाली हेडफोन वगैरे घेतलं, दुसरं कायच नाही घेतलं. दुसरं जिमचं सामान वगैरे घेतलं. चांगलं होतं असं एक्सपिरियन्स, म्हणजे चांगले खूप पब्लिक येतात इथे. तर कारबूट नाव आहे. इथे आहे चांगलं. तुम्ही अगर लेस्टरमध्ये राहत असेल, कोण आले नसेल तर अँटिक पीस खूप चांगल्याने भेटते इथे. अँटिक पीस खूप भेटतात. तर आता आम्ही निघतोय. तुम्ही So guys, that was our full car boot sale experience here in Leicester, and honestly, it was such an amazing day. From the early morning suruat, exploring different stalls, seeing so many unique items, this place is truly full of surprise. We saw everything from miniature toys, antique paintings, travels bags, electric items, literally anything you can imagine. Some deals were crazy, cheap, some were worth it, and that was you need to be a smart while shopping. We even tried bargaining. Sometimes it worked, sometimes sellers were a bit rude, but that's all part of our experience. Sahil got one of the best deals of the day.
Those amazing shoes were just £15, which were around 50 in store. That was definitely a steal deal. We also checked out many other things, power bank, chairs, guitars, toys, but we only picked that was actually useful for us. In between we got hungry and some food, took a break and then continue exploring again. And honestly, it is not just about buying things, it's about the experience, the vibe, the memories you create. From sunny but cold weather to walking for hours to find hidden gems, this day was full of movement. If you ever visit a car boot sale, just remember, come early, be patient, bargain smartly, and most importantly, enjoy this experience. I really hope you enjoyed this vlog and explored this journey with me. If you did, please like, comment and subscribe. It's truly mean a lot to me. There is a lot of effort and struggle behind making this video, just to bring your content to entertain and refreshes your mind. Your support motivates me to keep going and create even better videos. Thank you so much for watching and I'll see you in the next vlog. Till then, take care and keep exploring. Bye bye.